नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. काम बंद करत जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे साखळी उपोषण. राज्यातील नवीन सरकार नोव्हेंबर 2024ला स्थापन झाले. सरकार स्थापन झाल्यापासून गेली 17 महिने झाले सरकारकडून नुसता आश्वासनांचा पाऊस आर्थिक बजेटमध्ये पडला आहे. प्रत्यक्षात गंगाजळी रिकामी असून 17 महिन्यात शासनाने केवळ 20,000 कोटी इतकीच देयके अदा केली आहेत. शासनाकडून वेळोवेळी केवळ आश्वासने मिळत असून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने शासनाने तोडगा काढला नाही तर सर्व विभागातील विकास कामे 15 एप्रिलपासून काम बंद करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने देण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर आज 15 एप्रिलपासून जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरांच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण करण्यात आले. यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निधी नाही, काम नाही, नवीन निविदा काढू नये अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष किशोर जामदार म्हणाले, कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आपण 9 तारखेला आपण सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, सीओ ऑफिस आणि एससी ऑफिसला आपण निवेदन दिलं होतं. 15 तारखेपासून आपलं काम बंद आंदोलन करणार आहे. त्यांनी या 9 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये. त्यामुळे आम्ही 15 तारखेपासून आमचं साखळी उपोषण चालू ठेवलेलं आहे. हे साखळी उपोषण आमचं कंटिन्यू चालू राहणार आहे. याच्यामध्ये जो झालेल्या कामाचा निधी आहे त्यांनी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा. याच्यामध्ये नवीन जी निविदा निघणार आहेत, आमचे जुने देयके दिल्यानंतर त्यांनी नवीन निविदा काढाव्या, हे आम्ही प्रामुख्याने मागण्या करत आहे. पुढे आम्ही हे साखळी उपोषण कंटिन्यू चालू ठेवणार आहे. या आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल. आता आम्ही आमच्या शांततेने आंदोलन करत आहे. आमची ही मागणी मान्य नाही झाली तर आमच्या कॉन्ट्रॅक्टरचा उग्र आंदोलन हे पुढे चालू होईल. याच्यामध्ये विनाकारण याच्यामध्ये त्रास आम्हालाच होणार आहे कॉन्ट्रॅक्टरला. एक तर आमचा निधी नाही, आमच्या पाठीमागे बँकेचा सचिमेरा लागलेला आहे. त्यामुळे हे सगळं तीव्र आंदोलन होत वाढत जाणार आहे. हे सरकारनं थोडं याच्यावरती लवकरात लवकर मार्ग काढावा. यावेळी लवकरात लवकर शासनाने यावर तोडगा नाही काढला तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने देण्यात आला. या साखळी उपोषणास कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन उपाध्यक्ष सोहम दळवी, शिरोळ तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, आनंद पवार, बाळासाहेब तुरुंबे, मोहन पाटील, सागर पाटील, मिलिंद साखरपे, मधुकर कुंभार, रमेश भोजकर, शकील गायबान, अनिल पाटील, योगेश पाठवले, प्रवीण इंगळे, राजू रावण, प्रकाश बने, दयानंद शिंदे, दिग्विजय पाटील आदी पदाधिकारी कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.